नमस्कार मित्रांनो, मी प्राणील नाईक आज एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, माझ्या मागे हे तुम्ही आपलं आंब्याचं झाड आहे, हे बघा. इकडून ह्या साईडनं आपण थोडं कापलेलं आहे, कारण त्याची सावली आपल्या काकांच्या शेतात जाते आणि त्याच्यामुळे नीट धंदा वगैरे आहे तो शेतात नीट होत नाही त्या सावलीमुळे. त्याच्यामुळे आपण अर्धं झाड कापलेलं आहे आणि जे आपलं अर्धं झाड आहे ना, त्याच्यावर आपले थोडे आंबे झालेले, थोडेच जास्त पण नाही झालेले, ते आता आपण काढलेले आहेत. ॲक्च्युली आंबे पाडताना मला मागे मांडव आहे म्हणून नीट व्हिडिओ बनवायला पण जमलेला नाही, तर मी त्याचा व्हिडिओ प्रॉपर ॲक्च्युली बनवलेला नाही आहे. तर आता आपण हे आंबे पाळलेले आहेत, हे बघा. हे थोडेसेच आंबे, जास्त नाही. आता हे आंबे आपण कसे पिकवणार आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आजचा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहत राहा. हे बघा, हे आता आपण बॉक्स आणलेला आहे, बॉक्स खाली आहे आणि त्या बॉक्समध्ये आता आपण पेंडा आणलेला आहे, तो पण ठेवणार आहे. आता तो पेंडा कसा ठेवणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा, हा बघा, हा पेंडा आपला. हा बॉक्समध्ये आपण पहिला असं खाली मांडून घ्यायचं आहे, हे बघा. आता त्याच्यानंतर आपण त्याच्यात एक एक आंबे टाकणार आहेत. ते कसे टाकणार आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, आपण बॉक्समध्ये हा आपला पेंडा आहे. हा अशा प्रकारे पहिला सुरुवातीला खाली मांडलेला आहे. आता त्याच्यामध्ये एक एक आंबे पण आपण ठेवणार आहेत. ते कशा प्रकारे ठेवतात हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आंबे आहेत आपले. हा आंबा आहे ना, थोडा पिवळसर झालेला आहे, म्हणजे हा थोडा पिकत आलेला आहे. आता हे आंबे आपण बॉक्समध्ये कसे लावतोय बघा. हे आंबे आता बॉक्समध्ये असे एक एक आपण मांडणार आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपण खाली आंबे मांडून ठेवलेले आहेत. आता त्याच्यावर आपण दुसरा पेंडा टाकणार आहे. हा बघा, आता आपण दुसरा पेंडा जो घेतलेला आहे तो आंबे आपण मांडलेले आहेत ना लाईनप्रमाणे, त्याच्यावर आपण हा दुसरा पेंडा असा ठेवणार आहे आणि त्याच्यावर दुसरे आंबे मांडणार आहेत. हे बघा, हा बघा, हा आंबा पण पिवळसर झालेला आहे बघा, म्हणजे हा पण पिकतच आलेला आहे. ह्या आंब्यांना आपण चुना पण लावू शकतो, पण आपण चुना काय लावलेला नाही आहे. आपण हे आंबे असेच पेंड्यामध्ये पिकवणार आहेत. हे अशा प्रकारे आपला दुसरा तर पण मांडून झालेला आहे. आता त्याच्यावर आपण परत पुन्हा छोटासा पेंडा ठेवणार आहे. ते पूर्णपणे मांडून झालेले आहेत. आता त्याच्यावर आपण हा लास्टचा पेंडा ठेवणार आहे, एकदम फायनल आहे. आणि बॉक्स आता आपण बांधणार आहे. हे बघा, हे बॉक्स आता आपण नीट बांधणार आहे, म्हणजे त्याच्यात काय मंदिर वगैरे काय जाणार नाही, त्याची आपण काळजी घेणार आहे. आपण हे आंबे ह्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत आणि हे बॉक्स आता आपण एका कोपऱ्यात ठेवणार आहेत आणि कमीत कमी 6 ते 7 दिवसात आपण जे आंबे ठेवलेले आहेत ते पिकून जातील. मित्रांनो, तुम्ही असे झाडावरून आंबे पाडून कधी पिकण्यासाठी असे बॉक्समध्ये ठेवले आहेत का हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि प्राणी ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.